नमस्कार मित्रांनो वायम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचेचा या ठिकाणी जो लाभ आहे त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। आपल्या वायम मराठी या युट्यूब चॅनलवरती भरपूर असे बांधकाम कामगारांचे व्हिडिओ बनवले आहेत। बांधकाम कामगाराच्या रजिस्ट्रेशन पासून त्यांचं नूतनीकरण कसं करायचंय, त्यानंतर त्यांना बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांना त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ कसा द्यायचा आहे, बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी जे अर्थसहाय्य आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, म्हणजे कोणकोणते कागदपत्र लागतात ते पण कागदपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता, जॉईन करून ठेवू शकता टेलिग्राम चॅनलला आपल्या। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व बांधकाम कामगाराच्या योजनेची माहिती आणि कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओत काय शिकलो की बांधकाम कामगारांना जे गृहोपयोगी वस्तूचा संच आहे त्याची मागणी कशी करायची घरी बसल्या ऑनलाईन, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं। परंतु बऱ्याच बांधकाम कामगारांच्या ठिकाणी कमेंट मध्ये आलेलं की सर आम्ही अपॉइंटमेंट केली आहे परंतु आम्हाला पावती भेटली नाही, तर तुमची पावती रिप्रिंट कशी करायची, म्हणजे तुम्ही डबल पावती कसं काढू शकता हे तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी जे आहे ते मित्रांनो तुम्हाला तुमचा BOCW कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जे आहे ते या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, जे आहे ते अपॉइंटमेंट घेतलेली नाही ह्या कामगाराने, त्यामुळे या ठिकाणी डबल अपॉइंटमेंट निघणार नाही। आणि त्यानंतर तुमचं असं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट वरती क्लिक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट वरती क्लिक केलं तर तुम्हाला काय पुढचं प्रोसेस येणार तुम्ही पहा। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची PDF डाउनलोड होईल आणि तुमचं जे आहे तुमचे अपॉइंटमेंट जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते तुमचं डाउनलोड होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जे आहे ते अपॉइंटमेंट भेटणार आहे। हाऊस होल्ड आयटम किट म्हणजे या ठिकाणी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूचा लाभ मिळण्यासाठी हा अर्ज आहे। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे आहे ते बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराचा जो नोंदणी क्रमांक आहे तो या ठिकाणी पाहायला भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराची योजना गृहोपयोगी संच 17 प्रकारमधील 29 नग भेटणार आहे तुम्हाला, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी दिनांक आहे आणि त्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर आपण सादर केलेल्या अर्जानुसार आपण निवडलेल्या दिनांक, तुम्ही जो निवडलेला दिनांक आहे तो वितरण केंद्र या ठिकाणी तुमच्या त्या कॅम्पसचं नाव दिलं जाईल, या ठिकाणी येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे। आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल ह्याची या ठिकाणी नोंद घ्यावी। मित्रांनो, तुम्ही ज्या दिनांक या ठिकाणी निवडलेला आहे त्या दिनांकाला त्या ठिकाणी जो ठिकाण निवडलेला आहे, जो जे कॅम्प आहे तो कॅम्प निवडलेला आहे त्या दिनांका दिवशी त्या कॅम्पच्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी त्या तारखेला उपस्थित नाही राहिलात या ठिकाणी तुमची जी आहे ती नोंद जे आहे ते तुमचा अर्ज रद्द केला जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरी अट काय पहा, दुसरी अट अशी आहे की वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मंडळ वेळापत्र, आधार कार्डावरील फोटो व संकेतस्थळावरील फोटोची तपासणी करून तीच व्यक्ती असल्याची खातरजमा करावी। त्यानंतर केवळ बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे, बायोमेट्रिक व छायाचित्री ऑनलाईन फोटो घ्यायचे आहेत व त्यांना गृहोपयोगी वस्तूसंच ताब्यात देऊन लेखी पोच घ्यायचे आहे। यानुसार कारवाई न करता कोणत्याही कारणाने त्यांनी बांधकाम कामगारांना परत पाठविल्यास ते कारवाईस पात्र राहतील। या ठिकाणी पहा मित्रांनो, त्यानंतर बांधकाम कामगारांनी गृहोपयोगी संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये अथवा न मिळालेल्या संचाचे ती व्यक्तीस जबाबदार राहणार आहे। तसं मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही गृहोपयोगी संच ताब्यात घेतल्याशिवाय जर तुम्ही वितरण केंद्र सोडलं तर या ठिकाणी ते कोणीही तुम्हाला जबाबदार राहणार नाहीत, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जबाबदार असणार आहात। गृहोपयोगी संच न घेता तुम्ही त्या ठिकाणी तिथून जर गेलात तर तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर मंडळाकडून देण्यात आलेले लाभ हे विनामूल्य असून कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निशुल्क क्रमांक 1064 अथवा 1064 अथवा दूरध्वनी क्रमांक जो नंबर दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी, त्यानंतर
व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आहे। हे व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही अथवा या ठिकाणी ईमेल दिलेला आहे, मेलवर तुम्ही काही जे आहे तुमची तक्रार नोंदवू शकतात किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर तुमची तक्रार नोंदवू शकतात। कोणत्याही प्रकारचे असुविधेकरता मंडळाच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा दिलेला आहे। मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पहा, तुम्ही जो पत्ता निवडलेला आहे तो पत्ता आणि जी तारीख निवडलेली आहे त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, नाही तुमचा अर्ज रद्द केला जाईल। मित्रांनो अशा प्रकारे जी आहे ती माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे पण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। भेटूयात नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।